आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत। त्यासाठी ब्लाउजचे मेजरमेंट घेणे। सर्वात प्रथम पूर्ण उंची 14 14 प्लस 1 उंचीत 1 मिळवणे। त्यानंतर छातीचे माप 8.5 प्लस अर्धा। प्रिन्सेस कटसाठी छातीचेच माप कमरेसाठी वापरले जाते। मोंढ्याचे माप स्केल ठेवून मोंढ्याचे माप घ्यायचे। शोल्डरपासून मध्यापर्यंत 6 शोल्डरचे माप। गळ्यासाठी तेच माप टाकायचे। त्यानंतर बाहीची उंची, बाही लांबी 8 प्लस 2 इंच। अस्तरच्या ब्लाऊजसाठी अर्धा इंच आणि बाहीला दंडघेर हा 5.5 प्लस 3 इंच दंडघेरात मिळवणे। त्यानंतर पाठीमागचा गळा, पाठीमागच्या गळ्याची उंची 8.5 ही गळा उंची। आता हे आपण पेपरवरती मार्किंग करून घेऊ। नेहमीप्रमाणे पेपर डबल फोल्ड करून घ्यायचा। बंद बाजूला पूर्ण उंचीचे माप टाकायचे। पूर्ण उंची आहे आपली 14 प्लस 1 15, मोंडा आहे 6। तेच माप परत एक वेळा इथे घ्यायचं दुसऱ्या साईडने। 15 उंची 6चा मोंडा। याला उभ्या रेषा आडव्या रेषा मारून घ्यायच्या, पॉइंट जोडून घ्यायचे। त्यानंतर गळा रुंदी ही 2.25। इथे एक वेळा पॉइंट घ्यायचा 2.25। शोल्डरचे माप 3 इंच। इथे 3 इंच। या रेषा जोडून घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला छातीचे माप टाकायचे। छातीचे माप आहे आपले 8.5 प्लस अर्धा म्हणजे 9 इंच छातीचे माप। पुढे शिलाई मार्जिनसाठी प्रिन्सेस कटसाठी आपल्याला 2 इंच मार्जिन टाकायची। त्यानंतर खाली पण जे छातीचे माप आहे तेच टाकायचे। 8.5 प्लस अर्धा 9 इंच, पुढे 2 इंच मार्जिन। त्यानंतर रेषा जोडून घ्यायच्या। मग आपल्याला मोंढ्याचे आकार मध्यापासून 1 इंच, पुढे अर्धा इंच। गळ्यासाठी उभ्या रेषेवरती 1 आणि आडव्या रेषेवरती 1। पेपर फिरून आकार द्यायचा गोलाकार। गळ्याचं झाल्यानंतर मोंढ्याचा आकार, सुरुवातीला वरचा आकार, त्यानंतर हा दुसरा आकार। हे झाले मोंढ्याचे आकार। आता आपल्याला प्रिन्सेस कटसाठी टक्स पॉइंट घ्यायचे। छातीच्या मापानुसार 4 इंच खाली टक्स पॉइंट, उभा पण 4 इंचचा टक्स पॉइंट ही रेषा जोडून घ्यायची। त्यानंतर आपल्याला इकडे अर्धा इंच, ह्या बाजूने अर्धा इंच असे 2 मार्किंग ह्या पॉइंट जोडून घ्यायचे। आणि आता आपल्याला इथून मोंढ्यापर्यंत गोलाकार द्यायचा। हा आपला सोप्या पद्धतीत प्रिन्सेस कट ब्लाउजची मार्किंग। 36 इंच माप प्रिन्सेस कट ब्लाउज।